कुछ झूठा है मोदी। उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांना स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। आज राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी येत आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्याच निमित्ताने उद्धव ठाकरे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आज संध्याकाळी महाविकास आघाडीची सांगता सभा होतीये। ही निवडणूक फार महत्त्वाची आहे, फार वेगळी आहे। या निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख वारंवार झालेला आहे। तो उल्लेख मोदींनी केला, तो उल्लेख शहांनी केलेला आहे, तो उल्लेख शिंदेंनी सुद्धा केलेला आहे, फडणवीसांनी सुद्धा केलेला आहे। आणि आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असताना उद्धव ठाकरे हे सहपत्नीक त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, उर्षले आपण पाहतो की शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन आज आहे आणि शिवाजी पार्क येथील त्यांचे स्मृतीस्थळ आहे तिथे सकाळपासून शिवसैनिकांची रीग लागलेली आहे। महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक येत आहेत, मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते सुद्धा सपत्नीक शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत, अभिवादन करतायत। आपण पाहतो की सकाळपासून अनेक नेते जे आहेत ते सुद्धा स्मृतीस्थळावरती येत आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करतायत। आताच थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते अभिवादन करतायत। आणि आज दिवसभरामध्ये राज्यभरातून हजारो शिवसैनिक हे दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत। सकाळपासून ही गर्दी जी आहे ती आपण पाहतो आहोत। खासदार अनिल देसाई सुद्धा आपल्यासोबत इथे स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत, ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक काही नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी गर्दी होणार हे लक्षात घेता तशी व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसैनिक येत असतात आणि आता दोन्ही शिवसेनेकडचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा येण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीची व्यवस्था सुद्धा आणि सुरक्षा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येतो। मात्र आता आपण पाहतो की उद्धव ठाकरे हे सपत्नीक पोहोचलेले आहेत, त्यांच्या वतीनं हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यात येत आहे। फुलं वाहिले जात आहेत आणि त्यांचे अभिवादन जे आहे ते केलं जाते। संपूर्ण स्मृतीस्थळावरती फुलांची सजावट जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं एक मोठं पोस्टर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलं आणि सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी येऊन व्यवस्थितपणे अभिवादन करता यावं अशा पद्धतीची व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेनं आणि प्रशासनाने केलेली आहे। आणि आता उद्धव ठाकरे हे सपत्नीक अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावरती पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णा, योगायोग म्हणा किंवा आणि काही, आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची संध्याकाळी होणारी सांगता सभा, ही निवडणूक जी आहे ती फार महत्त्वाची आहे, फार वेगळी आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना हा पक्ष उभी फूट पडल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माण झालेले 2 गट, ठाकरे गट आणि शिंदे गट, ही पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली ताकद जी आहे ती या ठिकाणी पणाला लावलेली आहे। शिवसैनिकांचं शक्ती प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्कीच वृषाली, दोन्ही शिवसेनांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण दोन्ही पक्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्रभर प्रयत्न करतायत। वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार सभा आपण पाहतोय, मात्र आजच बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सांगता सभा जी आहे ती होणार आहे। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि आजच बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा महायुतीतले नेते असतील ते सुद्धा स्मृतीस्थळावरती येऊन अभिवादन करणार आहेत। दिवसभरामध्ये ही सगळी घडामोडी जी आहे ते आपण पाहणार आहोत। मात्र शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक होते आहे, त्यामुळे दोन्ही शिवसेनेसाठी ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण स्वतःच्या जास्तीत जास्त कशा जागा येतील आणि शिवसेना पक्षाचं अस्तित्व हे टिकवण्यासाठी किंवा आपला पक्ष हीच खरी शिवसेना आहे हे कुठेतरी जनतेच्या मनामध्ये पटवून देण्यासाठी या सगळ्या दोन्ही शिवसेनेकडून प्रयत्न होत आहेत आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना संपूर्ण महाराष्ट्रभर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक असणार आहे। आजच्या सभेमध्ये नेमकं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सांगता सभेमध्ये काय काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती आज बाळासाहेबांचा 12वा स्मृतिदिन आहे आणि त्यामुळे नेत्यांची रीत लागलेलीच आहे। शिवाय राज्यभरातून हजारो शिवसैनिक जे आहेत ते सकाळपासून आपण पाहतोय की येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कुशल, नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आता स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर आता उद्धव ठाकरे या ठिकाणाहून निघालेले आहेत। ही थेट दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। पूर्ण व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्यावेळेला स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या
पत्नी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या. अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी काहीसा संवाद त्यांनी साधला आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे या ठिकाणाहून निघालेले आहेत. 2019 मध्ये 56 आमदार शिवसेनेचे निवडून आले. उभी फूट पडल्यानंतर ठाकरेंसोबत राहिले ते म्हणजे फक्त 15 आमदार आणि उरलेले 41 आमदार जे आहेत ते शिंदेंसोबत गेले. त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि ही फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षानं ठाकरेंनी असो किंवा शिंदेंनी असो ही निवडणूक फार अटीशर्तीची प्रतिष्ठेची केलेली आहे. काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. 20 तारखेला मतदान होत आहे, 23 तारखेला निकाल लागणार आहे. त्यामुळे काय होतंय, काय घडणार आहे याकडे लक्ष असणारच आहे. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.